नांदेड तालुक्यातील 73 ग्रामपंचायतीच्या सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज तहसील कार्यालयात शांततेत पार पडली। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्नील दिग्लवार यांच्यासह तालुक्यातील नागरिकांच्या उपस्थितीत सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली। तालुक्यातील 38 ग्रामपंचायतीवर महिलांना सरपंच पदाची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती तहसीलदार संजय वारकड यांनी दिली आहे। नांदेड तालुक्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले उपविभागाचे उपअधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ साहेब यांच्या नियंत्रणाखाली आज नांदेड तालुक्याची आपली सरपंच आरक्षण 2025-30 यासाठी सोडत पार पडलेली आहे। आपल्या नांदेड तालुक्यामध्ये एकूण आपल्या 73 ग्रामपंचायती आहेत। 73 ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीसाठी सरपंच पद हे आपले 18 या ठिकाणी आरक्षित आहेत। त्यापैकी महिला 9 आहेत। आपण या ठिकाणी 73 पैकी 18 ग्रामपंचायती या लोकसंख्ये 2011च्या लोकसंख्ये जनगणनेप्रमाणे उतरत्या क्रमाने लावून 18 ग्रामपंचायती आपण SC-साठी आणि त्यापैकी महिला 9 अशी आपण या ठिकाणी आरक्षण सोडत या ठिकाणी पार पडलेली आहे। अनुसूचित जमातीचे नांदेड तालुक्यामध्ये एक या ठिकाणी फक्त आपल्याला आरक्षित पद आहे, तेही महिलासाठी आहे, त्याची सोडत या ठिकाणी पार पडलेली आहे। नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आपल्याकडे 17 एकूण जागा आहेत, त्यापैकी महिलांचीही 9 आहेत। तर एकूण 17 नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्यापैकी 9 महिला या ठिकाणी आपण सोडत पद्धतीनं या ठिकाणी आरक्षण काढलेलं आहे। आणि उर्वरित खुला प्रवर्ग एकूण आपल्याकडे नांदेड तालुक्यामध्ये 73 पैकी 37 ग्रामपंचायती ह्या खुल्या प्रवर्गासाठी आहेत, त्यापैकी महिला 19। अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी आज आरक्षण पद्धत अतिशय शांततेमध्ये आणि चांगल्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे।